नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी आभाराणी पटवर्धन आपणा सर्वांचं स्वागत करते. 8 मार्च या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या औचित्यानं भारतीय महिलांचे हक्क, आव्हानं तसंच महिला सक्षमीकरणासाठी सरकारच्या विविध योजना याविषयी जाणून घेण्यासाठी महिला विषयक विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या चतुरस्र व्यक्तिमत्व डॉक्टर विशाखा गुप्ते यांना आम्ही आज आमंत्रित केलं आहे. त्या भंडारा येथील महिला समाज संस्थेच्या अध्यक्ष आहेत. तसंच महाराष्ट्र शासनाच्या भंडारा जिल्हा महिला व बालकल्याण समिती, विधी सेवा प्राधिकरण, रुग्ण कल्याण समिती, महिला दक्षता समिती यासारख्या अनेक समित्यांच्या कार्यकारी मंडळांवर अध्यक्ष, सचिव अशा विविध पदांवर त्या कार्यरत आहेत. त्यांना राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, सावित्रीबाई समाजरत्न पुरस्कार, भगिनी गौरव पुरस्कार यासारख्या अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. आज आपण डॉक्टर विशाखा गुप्ते मॅडम यांच्याकडून महिला विषयक माहिती जाणून घेणार आहोत. गुप्ते मॅडम, आपलं आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. नमस्कार. सगळ्यात आधी महिला दिनाच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण आणि सर्व श्रोत्यांना सुद्धा धन्यवाद. विशाखा मॅडम, यंदाची आंतरराष्ट्रीय महिला दिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे इन्स्पायर इन्क्ल्युजन. तर याविषयी तुम्ही काय सांगाल? हो, हे आजच्या महिला दिनाचं घोषवाक्यच आहे की महिलांना प्रोत्साहन द्यावं आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करून त्यांचा देशाच्या विकासातील सहभाग वृद्धिंगत करावा. मला वाटतं महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचं असेल तर सर्वात प्रथम म्हणजे आपल्याला आपले विचार बदलावे लागतील. होतं काय की मुलगी झाली, तिचं लग्न करून टाकलं की आपण मोकळे, हा विचार न करता तिला तिच्या पायावर उभी राहता येईल एवढं शिक्षण देणं आवश्यक. तिला पैशांसाठी कुणापुढे हात पसरावा लागू नये, इतकी ती सबल झाली पाहिजे, सक्षम झाली पाहिजे आणि परत तिने कमावलेल्या पैशावर तिचा अधिकार पाहिजे. तो खर्च करण्याचं स्वातंत्र्य तिला हवं. समान कामासाठी समान वेतन हा तिचा अधिकार आहे, तो तिला मिळायला हवा. कुठलंही काम करण्याची तिची तयारी हवी आणि मुख्य म्हणजे तिच्या ठिकाणी आत्मविश्वास हवा. आर्थिक व्यवहार ज्ञान तिला हवं. बचत करण्याच्या पद्धती तिला माहीत हव्या. आजची स्त्री मात्र आत्मनिर्भर आहे असं म्हणायला हरकत नाही. ती आत्मनिर्भर आहे, ती स्वयंभू आहे, समाज आणि कुटुंबाचा ताल व तोल सांभाळणारी आहे. तरीही समाजाचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र बदललेला नाही, हे दुर्दैव आहे आपलं. स्त्री हा समाजाचा अर्धा घटक तितकाच बुद्धिमान आहे. स्त्रियांनी सिद्ध केलंय की कोणत्याही देशाचा विकास किंवा प्रगती ही त्या देशातल्या बुद्धिमान लोकांवर अवलंबून असते. आज स्त्रियांनी बघा प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा त्यांनी उमटवलेला आहे. मला असं वाटतं अभाताई, म्हणूनच आपण बुद्धिमान स्त्रियांना उमलण्याच्या संधी देणं ही काळाची गरज आहे. बरोबर आहे, बरोबर. आणि म्हणूनच ही मध्यवर्ती संकल्पना आहे इन्स्पायर इन्क्ल्युजन. त्यांना प्रोत्साहन द्या आणि त्यांना सामावून घ्या. आता याच्यामध्ये संविधानाने महिलांना काही महत्वाचे अधिकार बहाल केलेले आहेत. ते आपण आपल्या सख्यांना सांगूयात. हो, अगदी. आपल्या संविधानाने सर्वांना एक समानतेचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे काय आहे की सर्वांनी कायद्यासमोर किंवा घटनेसमोर आम्ही सर्व भारतीय अशी त्याची सुरुवातच आहे आपल्या घटनेची, प्रिअँबलची. समानतेचा हक्क आपल्याला दिलाय. मुलगा मुलगी लिंगभेद, तर हा लिंगभेद जो आहे, बरं ह्याच्यात काही फक्त अशिक्षित आणि सुशिक्षित असा काही फरक नाहीये. सुशिक्षित समाजात सुद्धा ही भावना आजही आहे की मुलगा झाला तर आनंद आणि मुलगी झाली तर मात्र दुःख. त्यामुळे काय झालंय की समाजाचा समतोल जरा बिघडत चाललेला आहे आणि आपल्यावरती बेटी बचाव बेटी पढाव सारख्या योजना आणाव्या लागतायत आपल्याला, नाही का? किती दुर्दैव आहे सांगा बरं. खरंच आहे. आता जसं की आपण सांगतोय की संविधानाने समानतेचा तर सगळ्यांना दिलेलाच आहे. महिलांकरता विशेषत्वाने की त्यांच्याकडे आदराने पहा, त्यांना तशी वागणूक द्या. हे सगळे हक्क दिले असले तरीही व्यवहारात महिलांना अनेक वेगवेगळ्या आव्हानांना सामोरं जावं लागतंय. तर ही आव्हानं नेमकी कोणची आहेत आणि त्या अनुषंगाने सरकारी काही योजना आहेत का? हो, अगदी आहे. ही जी आव्हानं आहे आपल्या महिलांच्या समोरची, ती अतिशय मोठी आव्हानं आहेत. कारण आपल्याला आपलं स्वतःचं स्थान
हे महिलांना स्वतः निर्माण करायचं आहे. आपल्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम तर व्हायचंच आहे, परंतु महत्वाची अडचण म्हणजे की महिलांना एक दुय्यम स्थान आपल्या समाजात दिलं जातं. त्यामुळे हा लिंगभेद जो आहे आपण म्हटलं मगाशी, तो लहानपणापासून मनावर बिंबवल्यामुळे काय होतं, स्त्रियांमध्ये एक न्यूनगंड निर्माण होतो लहानपणापासून, आणि आपण कशात तरी कमी आहोत ही भावना घेऊनच मुली मोठ्या होतात. आजही मुलींच्या लग्नाच्या वेळी हुंडा मागितला जातो नाही का, सांगा बरं. आणि म्हणूनच काय होतं की ही मुलगी नको ही भावना बळावते. फार मोठं आव्हान मुलींसमोर आहे मला वाटतं, की मुलींनी मी हुंडा घेणाऱ्या मुलाशी लग्न करणार नाही ही भूमिका घ्यायला हवी, किंवा घरच्यांनी देखील हुंडा घेणाऱ्या मुलाला आम्ही मुलगी देणार नाही ही एक फर्म अशी भूमिका घ्यायला पाहिजे आहे असं मला वाटतं. आणखीन याही बाबतीमध्ये मी सांगू इच्छिते की आई होणं ही खरं तर भाग्याची आणि सुखाची गोष्ट आहे. परंतु एक मूल लहान असताना दुसऱ्यांदा दिवस राहिले तर ते मूल मला नको आहे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे, कारण तो तुमचा अधिकार आहे, तुमच्या शरीरावर तुमचा अधिकार आहे. त्यामुळे ह्या बाबतीमध्ये स्त्रियांना नकार देता आला पाहिजे. ह्याच नव्हे तर इतर अनेक गोष्टींमध्ये स्त्रियांना नकाराचं स्वातंत्र्य हवं असं मला मनापासून वाटतं. विशाखा मॅडम, मला एक विचारायचं आहे की आपण जर 4 वेगळे मुद्दे लक्षात घेतले, आर्थिक, सामाजिक, आरोग्य विषयक आणि सुरक्षा विषयक, तर या दृष्टीने विचार करता सरकारने मुली किंवा महिलांकरता अशा कोणत्या योजना केलेल्या आहेत? हो, आहेत ना. काय झालं की मध्यंतरीच्या काळामध्ये समतोल बिघडून गेला. मुलांची संख्या जास्त आणि मुलींची संख्या कमी. परंतु हा एक निसर्गाचा समतोल म्हटलं तर आपण बिघडवतो स्वतःच्या हाताने. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणारे अशा काही योजना या सुद्धा या सरकारने शासकीय स्तरावरती दिल्या गेलेल्या आहेत. या योजना ज्या आहेत या म्हणजे रूढी परंपरागत ज्या आपल्या कल्पना किंवा गैरसमज आहेत हे दूर करून मुलीला जन्माला म्हणजे येण्यासाठी म्हणून आणि मुलीच्या जन्माचं स्वागत करण्यासाठी म्हणून या योजना केलेल्या आहेत. यामध्ये सुकन्या समृद्धी योजना आहे, ही अल्पबचत योजना आहे. इथे मुलीसाठी 250 ते 1.5 लाखापर्यंत गुंतवणूक करता येते आणि 10 वर्षाखालील मुलींचे पालक मुलीच्या नावावर खातं उघडू शकतात, कुठेही पोस्ट ऑफिसमध्ये म्हणा किंवा सरकारी बँकांमध्ये किंवा प्रायव्हेट बँकांमध्ये सुद्धा. आणि 15 वर्ष पैसे जमा केल्यानंतर पुढील 6 वर्ष त्यांना पैसे द्यावे लागणार नाहीत आणि खातं 21 वर्षानंतर व्याजासह संपूर्ण पैसे मुलीच्या खात्यात जमा होतील, अशी ही सुकन्या समृद्धी योजना आहे. त्याचप्रमाणे लेक लाडकी योजना जी आहे ती फारच चांगली आत्ताच आलेली आहे. अजून ती 1 एप्रिल पासून कार्यान्वित होणार आहे. GR नुकताच आलेला आहे. त्यामध्ये त्याची उद्दिष्ट ही आहेत की मुलीच्या जन्माला प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे आणि बालविवाह रोखणे. बरोबर. परत मुलींमध्ये आपल्याला बरेचदा दिसतं की भेदभाव केला जातो. अहो, जेवायला देताना किंवा त्यांना आहार विषयक मुलांना व्यवस्थित जेवण दिलं जातं, मुलींना थोडंसं कमी दिलं जातं. याच्यामध्ये कुपोषण होतं मुलींचं त्या, आणि त्यांची जी स्वतःची शारीरिक वाढ व्हायला पाहिजे त्या प्रमाणात ती वाढ होत नाही. त्यामुळे हे कुपोषण रोखण्यासाठी सुद्धा या लेक लाडकी योजनेचं हे उद्दिष्ट एक ठेवलेलं आहे. तसंच शाळाबाह्य मुलींचं प्रमाण 0वर आणण्यासाठी प्रोत्साहित करावं असं त्याच्यामध्ये उद्दिष्ट आहे. कारण काय होतं की खेड्यापाड्यांमध्ये काय करतात, मुलींना लगेच कामाला लावतात किंवा मजुरीला जा, रोजगारी कुठे मिळत असेल तर तिथे जा, परंतु त्यांच्या शिक्षणाकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेलं असतं. त्यामुळे शाळाबाह्य मुलांचं नोंदणी किती आहे, काय आहे, याच्यासाठी काय प्रकारचं सर्व्हे होत असतात आणि त्याच्यातून दिसतं तरी सुद्धा काही ना काही प्रमाणात शाळाबाह्य मुलं मुली दोन्ही आपल्याला दिसतात. तर त्याच्यासाठी आहे. तर ह्या लेक लाडकी योजनेमध्ये जन्मानंतर 5,000, पहिलीत असताना 6,000, 6वीत असताना 7,000, 11वीत असताना 8,000 आणि 18 वर्ष पूर्ण झाल्यावर 75,000 असे पैसे मुलींच्या खात्यावर टाकले जातात. आणि शिवाय 75,000चे व्याज वगैरे मिळून 1,01,000 एकूण त्यांना देण्यात येतात. म्हणजे ते त्यांच्या उपयोगी पडतात. आणि त्यानंतर आहे योजना म्हणजे समृद्धी कर्ज योजना आहे. महिलांना काय असतं की ह्या बचत गटाच्या कधी कधी त्या सभासद असतात. तर या बचत गटाच्या कडून यांना बचत गटाच्या अंतर्गत समृद्धी कर्ज योजनामध्ये कर्ज मिळू शकतं आणि व्यवसायासाठी कर्ज मिळू शकतं. ते 5 लाख ते 20 लाखांपर्यंत
त्यांना कर्ज दिलं जातं अतिशय कमी, म्हणजे 4% असा हा कर्जाचा व्याजदर असतो आणि परतफेडीचा कालावधी 3 वर्ष असतो. अच्छा, म्हणजे पुष्कळ त्याच्यात सवलत दिलेली आहे. बरोबर. याचा हेतू हाच आहे की बचत गटामार्फत ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना कर्ज पुरवठा करणं आणि त्यांना मदत करणं, प्रोत्साहन देणं. हा. बरोबर आहे. गुप्ते मॅडम, आता तुम्ही विविध शासकीय समित्यांवरती कार्यरत आहात, शिवाय महिला समाज या संस्थेच्या तुम्ही अध्यक्ष देखील आहात. तर असे काही विशेष उपक्रम किंवा अनुभव असतील तर आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. काय आहे, महिला समाज ही भंडाऱ्यातली अतिशय जुनी संस्था आहे. 1930 साली त्याची स्थापना झालेली आहे आणि या महिला समाजाचं वैशिष्ट्य हे आहे की आम्ही सर्व महिला ही संस्था इतक्या वर्षांपासून चालवतो. आमच्या महिलांसाठी आम्ही बरेचदा आरोग्य शिबिरं घेतलेली आहेत, रक्तगट तपासणी शिबिरं घेतलेली आहेत, शिवाय कॅन्सर निदान, रक्तदान शिबिर, असं सर्व स्तरातील महिलांना एका मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत असतो. त्यामध्ये आम्ही झोपडपट्ट्या किंवा भटक्या विमुक्त महिलांना कुठे कपडे वाटप आहे, साड्या वाटप आहे. मागच्या वर्षी आम्ही महिला दिनाच्या निमित्ताने एक उपक्रम घेतला होता. सगळ्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या घरी थोड्याशा खराब झालेल्या चादरी आपण टाकून देतो, तर त्या चादरी आणा आणि त्या चादरींचे आम्ही सुंदर दुपटे तयार केले आणि कापड आणून लंगोट तयार केले आणि मोठ्या म्हणजे जनरल हॉस्पिटल, सार्वजनिक हॉस्पिटल जे आहेत तिथे जाऊन आम्ही तिथल्या गरीब खेड्यातल्या महिलांना 4-4 दुपटी आणि 5-5 लंगोट असे बॅग त्यांना दिले. आम्ही त्यांना म्हणजे भेट दिली. त्यामुळे खूपच चांगला उपक्रम सर्वांना अतिशय आवडला. तर हा उपक्रम केला आणि आम्ही मागे एकदा तर कारागृहात जाऊन तिथल्या महिलांना थोडंसं काउन्सिलिंग करून त्यांच्याबरोबर संक्रांतीचं हळदी कुंकू सुद्धा साजरं केलं. अरे वा, किती छान. त्या पण महिलाच आहेत, त्यांनाही या सगळ्याची हौस असेल. खूप छान कल्पना आणि खूप छान आयोजन तुमचं. हो ना. गुप्ते मॅडम, शेवटी जाता जाता महिलांनी स्वतःच्या सक्षमीकरणासाठी काय करावं, तुम्ही आमच्या श्रोत्यांना जाताना काय सल्ला द्याल? महिलांची भूमिका ही विविधांगी असते, आहे की नाही? ती माता असते, पत्नी असते, कुणाची तरी कन्या असते, तर कुणाची सून असते. या भूमिका वठवताना तिला तारेवरची कसरत करावी लागते. परंतु ते करताना घाबरून न जाता आत्मविश्वासाने आपण त्या भूमिका वठवल्या पाहिजे. म्हणजे कस्तुरी मृगाच्या नाभीत असली तरी जसा त्याचा सुगंध तिला स्वतःला येत नाही ना, तसा आपला आत्मविश्वास आपल्याजवळ असतो, पण आपल्याला तो कळत नाही. कारण आपण आपली स्वतःची ओळख कुठेतरी विसरलेलो असतो. आपल्या भूमिका ज्या असतात त्यामध्ये माता म्हणून मुलींना शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं केल्याशिवाय त्यांचा विवाह करू देता कामा नये, हे एक लक्षात ठेवलं पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांच्यावर चांगले संस्कार करून स्वसंरक्षणासाठी त्यांना तयार केलं पाहिजे. महिलांनी स्त्रीत्वापेक्षा स्वत्वाची लढाई लढावी असं मला मनापासून वाटतं. स्त्री म्हणून उगीचच फायदा घेत राहण्यापेक्षा स्वतःच्या आवडीनिवडी काय आहेत, मी स्वतःची प्रगती कशा प्रकारे करू शकेन व देशाच्या विकासाला कशा प्रकारे हातभार लावू शकेन याचा प्रयत्न करावा. काळाच्या प्रवाहात स्त्रीच्या शोषित मनाची प्रतिमा बदलत चालली आहे. आपल्याला जाणवलेल्या आणि आपल्याला अपेक्षित असलेल्या गोष्टी ती जगासमोर मांडू लागली आहे. आपण कोण आहोत व आपण काय करू शकतो या संघर्षमय द्वंद्वात आजची स्त्री आपली पाऊलवाट शोधताना आपल्याला दिसते. संकटांवर मात करण्याची कुवत ती बाळगते आणि म्हणूनच तुकडोजी महाराज म्हणतात, स्त्रीलाच ज्ञान तिलाच संयम शहाणपण, तिच्यानेच चालती वाटे संपूर्ण संसार चक्रे. एखाद्या अष्टभुजेप्रमाणे सर्व आघाड्यांवर लढणाऱ्या माझ्या सर्व भगिनींना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. गुप्ते मॅडम, आज तुम्ही आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आलात आणि आमच्या श्रोत्यांना महिला विषयक हक्क, आव्हानं आणि सरकारी योजना याविषयीची अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिली. त्याकरता आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. आबाताई, आकाशवाणी नागपूर केंद्राचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.